नमस्कार, मी वैष्णवी एमसीएन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाहूयात जालन्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। आता सविस्तर बातम्या। नवीन मोंढा भागामध्ये गावठी पिस्तूल आणि तलवार बाळगणाऱ्या 2 व्यक्तींना चंदनझिरा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। एक गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे आणि एक तलवार अशा संशयित आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे। पोलीस ठाणे चंदनझिरा इथे नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी विरुद्ध कारवाईचा बडगा उचलला असून पोस्टे हद्दीमध्ये अवैध धंदे, अवैध शस्त्र, बेशिस्त वाहतूक याविरुद्ध कारवाई केली आहे। काल 23 जून रोजी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना गुप्त खात्यामार्फत माहिती मिळाली होती की नवीन मोंढा भागामध्ये गेट क्रमांक 1 वर एक इसम कमरेला गावठी पिस्तूल बाळगून शरीराविरुद्ध आणि मालाविरुद्धचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या इराद्याने फिरत आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक पवार यांनी स्वतः नेतृत्व करत पोलीस स्टेशनच्या स्टाफसह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन रात्री 8:30 वाजेच्या सुमारास छापा मारला असता नवीन मोंढा गेट क्रमांक 1 मध्ये हॉटेल साईच्या समोर प्रवीण बबनराव शिंदे राहणार द्वारकानगर नवीन मोंढा याजवळ जालना हा संशयितरित्या फिरत असून त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे मिळाली आहे। यात गावठी पिस्तूल कोणाकडून घेतली याबाबत विचारपूस केली असता त्याने पिस्तूल आणि काडतुसे हे लखनसिंग रामसिंग टाक राहणार द्वारकानगर जालना यांच्याकडून खरेदी केली असल्याचं सांगितलं। पुढे लखनसिंग याचा शोध घेऊन त्याचे घरची झडती घेतली असता घरामध्ये एक धारदार तलवार मिळून आली। सदरील आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे चंदनझिरा इथे उपपोलीस निरीक्षक मारियो स्टॉक आणि पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। सदरील कारवाई ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक मारियो स्कॉट, अंमलदार प्रशांत देशमुख, राजेंद्र ठाकूर, कृष्णा तंगे, रेश्मा गुरुम तसेच चालक काकासाहेब बोटवे यांनी केली आहे। काल दिनांक 23/6/2025 रोजी मला एका गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक व्यक्ती हा कमरेला पिस्टल घालून म्हणजे लावून काही फिरत आहे आणि काहीतरी गुन्हा करण्याच्या तयारीत आहे अशी माहिती मिळाल्यावरून मी तात्काळ आमची टीम तयार केली आणि नवा मोंढा या ठिकाणी गेलो। नवा मोंढा गेट क्रमांक 1 या ठिकाणी तो व्यक्ती आम्हाला संशयित मिळाला। मी त्याला ताब्यात घेतलं। त्याचं अंग जळती घेतली असं त्याच्या कमरेला एक पिस्टल आणि त्या पिस्टलमध्ये मॅगझिनमध्ये 2 राऊंड होते। ते जप्त केल्याने त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला विचारपूस केली की पिस्टल कोणाकडून घेतले। तेव्हा त्याने सांगितले की लखनसिंग रामसिंग टाक राहणार द्वारकानगर जालना याच्याकडून घेतलं असे त्यांनी सांगितलं। त्यानंतर आम्ही लखनसिंग टाकला पण ताब्यात घेतले आणि त्याची घर जळती घेतली असता त्याच्या घरातून एक तलवार मिळाली आहे। दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर 2 वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत। एक CR नंबर 295/25 कलम 3/5 भारतीय हत्यार कायदा आणि कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्याने गुन्हा दाखल केला आहे। तसेच दुसरा गुन्हा कलम 296/25 कलम 4/25 भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर वस्तूंची किंमत ही 56,400 रुपये दोघी मिळून अशी आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल साहेब, तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोमानी साहेब, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेली आहे। पुढील तपास चालू आहे। अजून आरोपींनी काही देतात किंवा काय आणखी त्यांच्याकडे शस्त्र आहेत किंवा काय याबाबत अजून तपास सुरू आहे। जिवंत काडतूस 2 आहेत काडतूस। काय उद्देश वगैरे काय नाही, उद्देश काही नाही, शोक म्हणून ठेवलं त्यांनी, पण त्याने असं काहीतरी गुन्ह्याचा वगैरे उद्देश नाही। याने त्याच्यावर गुन्हे दाखल नाहीत असं रेकॉर्डवरचा नाही, तरी सुद्धा आम्ही अजून तपास करतोय। जालना येथील सन्मती ग्रुपच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही रविवारी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळील गुरु गणेश भवन इथं मान्सून एक्स्पोचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मान्सून एक्स्पोचे उद्घाटन सोहळ्याला माजी नगराध्यक्षा सौ संगीताताई गोरंट्याल,
सौ सीमाताई खोतकर, डॉक्टर उत्कर्षा दानवे, दर्शना झोल यांची प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आलंय। सदरील उद्घाटनानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत सन्मती ग्रुपतर्फे मान्सून एक्स्पो भरवण्यात आला आहे, तो जालनाकरांसाठी खूपच चांगला असून सर्व काही एकाच छताखाली सर्व वस्तू मिळत असून आम्ही देखील या महा एक्स्पोची आतुरतेने वाट पाहत असतो, असं आपल्या भाषणात सांगितलं। उपस्थित मान्यवरांनी देखील या स्टॉल धारकांकडून चांगलीच खरेदी केल्याचं पाहायला मिळालं। सदरील एक्स्पोमध्ये ज्वेलरी, कपडे, घरगुती खाद्यपदार्थ, लेडीज मेकअप, सौंदर्य प्रसाधने, घरगुती अशा सर्व प्रकारच्या साहित्यांची 100 स्टॉल उपलब्ध आहे। यामध्ये मुंबई, पुणे, अहिल्यादेवीनगर, छत्रपती संभाजीनगर येथील विक्रेते सहभागी झाले असून नागरिकांना एकाच छताखाली सर्व खरेदीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। असं करणाऱ्या जालना शहरातील नागरिकांनी सकाळी 9 वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती। सदर एक्सपोर्ट्स यशस्वीतेसाठी सन्मती ग्रुपच्या अध्यक्षा संगीता गादिया, सरिता गादिया, भाग्यश्री जैन, स्वाती लुनिया, राखी आबड, चंदन काठेड, नीलिमा देसरडा, सरोज समदरिया, कृष्णा रेडासनी, टीना भंडारी, वैशाली बम, उज्ज्वला गादिया, ज्योति अरुणवाल, संगीता मुथा, प्रगती मुथा, संगीता रुणवाल, सपना लुनिया यांच्यासह सन्मती ग्रुपच्या वतीनं करण्यात आला आहे। जालना येथील प्रदूषण नियंत्रण अधिकारी योगिता बाळंखे यांनी जालन्यातील 3 पत्रकारांवर कोरोना काळामध्ये शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता। मात्र जिल्हा सत्र न्यायालयानं या 3ही पत्रकारांची या गुन्ह्यामधून निर्दोष मुक्तता केलेली आहे। जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरामध्ये अनेक स्टील कारखाने मोठ्या प्रमाणात प्रदूषण उत्सर्जित करतात। या प्रकरणाच्या बातम्या काही पत्रकारांनी प्रसिद्ध केल्या होत्या। शिवाय प्रदूषण नियंत्रण अधिकारी डॉक्टर योगिता बाळंखे यांना वारंवार जाब विचारला होता। मात्र त्यानंतर प्रदूषण नियंत्रण अधिकारी डॉक्टर योगिता बाळंखे यांनी पत्रकार भरत मानकर, विष्णू कदम आणि अर्पण गोयल यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणात पोलिसांनी पत्रकारांना अटक देखील केली होती। मात्र आता जिल्हा सत्र न्यायालयानं या प्रकरणातील साक्षी पुरावे पडताळल्यानंतर आपला निकाल देत या 3ही पत्रकारांची निर्दोष मुक्तता केली आहे। आज याबाबत पत्रकार परिषद घेऊन ॲडव्होकेट महेश धन्नावत आणि ॲडव्होकेट लक्ष्मण उडान यांनी माहिती दिली आहे। 20 मध्ये हे प्रदूषण महामंडळ या योगिनी मॅडम यांच्याकडे माहिती मागण्यासाठी गेले असता त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही। त्यामुळे त्यांनी स्वतः पुन्हा कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन निवेदन दिलं आणि त्या निवेदनानंतर त्यांना माहिती देण्याबाबत कळविलं। इतकं होऊ नये त्यानंतरही त्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती या आपल्या पत्रकार बंधूंना दिलेली नव्हती। परंतु अशा असताना त्यांनी वारंवार माहिती मागितल्यामुळे त्यांच्या विरुद्ध हा पक्षचा खोटा गुन्हा या ठिकाणी दाखल झाल्यानंतर यामध्ये 3 आरोपी यांच्या विरुद्ध ही केस चालली। 4 साक्षीदार यामध्ये तपासण्यात आले। या साक्षीदारांमध्ये तफावत असल्यामुळं आणि इतर गोष्टी ज्या सत्य आहेत त्या सत्य घटने लपून ठेवलेल्या आहे आणि म्हणून यांना या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। याच्यात गुन्हा काय होता नेमका हे पण ते काय होतं की शासकीय कामात यांनी अडथळा केला आणि डिफॅमेटरी मटेरियल छापलं म्हणून त्यांनी गुन्ह्याने तिथला जे काही पीस होतं सार्वजनिक शांतता भंग केली असं गुन्हा यांच्यावर लादण्यात आलं होतं। अशी स्टोरी होती की हे काही न्यूजपेपरमध्ये आर्टिकल छापत होते आणि छापत असताना ते इन्फॉर्मेशन घ्यायला ते योगिनी मॅडमकडे गेले होते आणि योगिनी मॅडमनी ते त्याला कलेक्टर ऑफिसला जायचं होतं, पण हे त्यांच्या कामात अडथळा करून त्यांना थांबून ठेवलं आणि म्हणून त्यांनी ते तक्रार दाखल केली होती। तक्रार तिने 3 दिवस उशिरा दाखल केली। ॲक्च्युअल ती वाट बघत होती की यांचं डिफॉमेटरी किंवा छापणं बंद होईल, पण हे छापणं सुरू ठेवलं होतं म्हणून त्यांनी तक्रार दिली। तर न्यायालयाने आमची सर्व बाजू बघितली, आम्ही क्रॉस एक्झामिनेशन केलं, त्यांच्या वतीने साक्षीदार पुरवण्यात आलं। योगिनी मॅडम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर आली, तिथंही साक्ष झालं आणि शेवटी न्यायालयाने हा केस खोटा आहे असं सिद्ध करत यांना निर्दोष मुक्त केले। आणि जर तुम्ही जजमेंट वाचलं तर ते जे प्रदूषण मंडळ आहे त्यांच्या अधिकारीवर ताशोरे पण उडलेले आहे आणि लिहून पण दिलेले आहे की हे जे काही छापण्यात आलेलं आहे ते बरोबर असल्यानेच त्यांनी हे काय कारवाई केली असावी असं दिसून येतं की त्यांना पत्रकारांना रोखण्यासाठी।
जजमेंट दुसऱ्या महिन्यातला आहे आणि आता 6वा महिना चालू. 4 महिने तुम्ही का पत्रकार परिषद घेतली नाही? एक काय असतं की अपील पिरियड असतं. हे जे काही निर्णय आलेला आहे त्यांना अपील पिरियडसाठी मग मी त्यांना सांगितलं की आमचं काही प्रसिद्ध घेणं हे काही हेतू नव्हता. तर आम्ही त्यांना सांगितलं की जर त्यांनी अपील केली, अपिलामध्ये हा निर्णय स्थगित झाला तर आपण प्रेस घेऊन काही उपयोग राहणार नाही. त्यापेक्षा 3 महिने जे अपील पिरियड आहे 90 डेज ते थांबून जावं, त्यानंतर प्रेस घ्यावी. आणि अपिलाची कोणती नोटीस यांना आलेली नाही. म्हणजे आता अपिलात काही जायचा विषय नाही, हा विषय क्लिअर झालेला आहे, विषय संपला आहे. जालना शहरातील 25,000 घरांचे सर्वेक्षण महानगरपालिकेतर्फे करण्यात आलंय. या सर्वेक्षणादरम्यान 4,500 नळ कनेक्शन अवैधरित्या जोडले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जालना शहर महानगरपालिकेमार्फत अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्याची मोहीम सध्या सुरू आहे. यासाठी एका एजन्सीचीही नेमणूक करण्यात आली आहे. या एजन्सीद्वारे घराचा सर्वे करून नळ कनेक्शनचा शोध घेतला जात आहे. दरम्यान 25,000 घरांचा सर्वे करण्यात आला असून यात अनधिकृत असलेल्या 4,500 अनधिकृत असल्याचं पुढे आलं आहे. यात 2,500 जणांना नोटीस दिल्या असून त्यामध्ये 15 लाख रुपयांचा दंड महानगरपालिकेनं वसूल केला आहे. जालना शहरामध्ये अनधिकृत नळ कनेक्शनची समस्या आहे. जालना शहर महानगरपालिकेने अशा कनेक्शनचा शोध घेण्यासाठी खासगी एजन्सीची नेमणूक केली आहे आणि या संदर्भात सर्वेक्षण सुरू झाले आहे. अनधिकृत नळ कनेक्शनमुळे महानगरपालिकेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अवैध नळ कनेक्शन मोहिमेमध्ये आतापर्यंत वगैरे काय? अवैध नळ कनेक्शन शोध मोहीम महापालिकेच्या वतीनं नियुक्त स्थायी एजन्सी मार्फत चालू आहे. ही साधारण जानेवारी महिन्यापासून चालू आहे. आतापर्यंत जवळपास 25,000 घरांचा सर्वे झाला असून त्यांचे फॉर्म आपण सर्वांचे भरून आणलेले आहेत. त्यांची पडताळणी नगरपालिका स्तरावर चालू आहे. 10,000 फॉर्म पडताळणी झाले आहेत. 5,500 फॉर्म अधिकृत आहेत नळ आणि 4,500 अनधिकृत आहेत. त्यापैकी 2,500 लोकांना आपण नोटीस वाटप केले आहे आणि 15 लाख रुपयाची आतापर्यंत दंडाची वसुली झालेली आहे. प्रत्येक ज्या माणसाला आम्ही नोटीस दिली आहे अशा माणसांनी पैसे दंडाची रक्कम भरणं क्रमप्राप्त आहे. त्यांनी ती रक्कम नाही भरली तर नगरपालिकेला त्याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करावा लागेल. तर सर्व नागरिकाला विनंती आहे की कोणीही नगरपालिकेला आपल्यावर गुन्हा दाखल करायची वेळ येऊ नये. सर्वांनी दंडाची रक्कम भरून आपलं कनेक्शन नियमित करून घ्यावं. जालन्यात बँक अधिकाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणामध्ये कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे करण्यात आलेली आहे. बँकर्स असोसिएशननं पोलीस अधीक्षकांना निवेदन देत ही मागणी केली आहे. जालन्यात बँक अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्यावर कारवाई करा अशी बँकर्स असोसिएशननं पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. जालना तालुक्यातील रामनगर येथे 20 जून रोजी युनियन बँकेच्या अधिकाऱ्याला शिवाजी राठोड या इसमानं मारहाण केली होती. शिवाजी राठोड यांच्या पत्नीनं मुद्रा लोन या योजनेतून लोन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र बँकेच्या शाखा प्रमुख राठोड यांनी लोन मिळवण्यासाठी केलेला अर्ज नाकारला होता. त्यामुळे शिवाजी राठोड यानं युनियन बँकेचे शाखा अधिकारी सोपान राठोड यांना मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी शिवाजी राठोड या इसमाला अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या शिवाजी राठोड या इसमावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज बँकर्स असोसिएशन जालना जिल्हा यांच्या वतीनं पोलीस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संरक्षणार्थ बँकर्स प्रोटेक्शन ॲक्ट लागू करण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे बँकर्स असोसिएशनने पोलीस अधीक्षकांकडे सादर केली आहे. सर मला काय सांगणार तुम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेले आहे, नेमकं प्रकार काय झाला होता आणि काय निवेदन दिलेलं? 20 जून तारखेला युनियन बँक ऑफ इंडियामध्ये जे शाखा अधिकाऱ्यांना एका अवैधवी मागणीसाठी त्या जे ॲप्लिकंट होते त्यांच्या पतीने मारहाण केली मुद्रा लोनच्या मागणी संदर्भात, जी की न होण्यासारखं होते. कारण त्यांचा सिव्हिल रिपोर्ट खराब होता किंवा जुने काही लोन सेटल केलेले होते, त्याच्यामुळे आपण त्याला लोन देऊ शकत नव्हतो. तरी सुद्धा त्या अव्याजवी मागणीसाठी त्यांनी जे काही हात उचलण्याचं काम केलेलं आहे ब्रांच मॅनेजरवर, ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. आणि ह्या सातत्याने गोष्टी घडत चाललेल्या आहेत. याला कुठं ना कुठं याच्यावर आळा बसणं गरजेचं आहे. हे आताच ही फक्त आपल्या जिल्ह्यापुरतीच गोष्ट नाही, तर मागे भोकरदनला पण अशीच एक घटना झालेली. किंवा रिसेंटली एक SBI मध्ये
धुळे प्रमोदनगर ब्रांचला सुद्धा ही घटना झालेली आहे. ब्रांच स्टाफला विनाकारण शिवसेनेचे पदाधिकारी होते. अर्थात मी पक्षाचं नाव घेऊ इच्छित नाही, परंतु मोरॉरलेस सगळेच पक्ष बँकेना सॉफ्ट टार्गेट करून कुठे ना कुठे त्यांचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. हे चुकीच्या गोष्टी आहेत. मुळात काल परत एक नवीन शिवसेना उभाटा गटाकडनं पण एक बँकांची शाळा म्हणून एक त्यांनी हे केलं. तर बँकांची शाळा घ्यायची गरज नाहीये सर. मला वाटतं की बँका सुद्धा शेतकऱ्यांचेच हित जपतायत आणि किंबहुना शासकीय जेवढ्या योजना आहेत, मुद्रा असतील, PMFME असेल, AIF असेल, याच्यामध्ये जालना जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आहे. याची जाणीव ही कदाचित राजकारण्यांना नसावी. त्यामुळे कुठेतरी बँकांवर ते त्यांचा रोष काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ते बँकांची शाळा घ्यायची गरज नाहीये. आम्हाला पण वाटतं की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, कारण आम्हालाही तितकंच त्याच्यावर प्रेशर असतं की शेतकऱ्यांचे पीक कर्ज वाटप करा किंवा त्यांच्या कर्जमाफी संदर्भात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्याचाच कुठं ना कुठं उहापोह करण्यासाठी आणि शासनाला याच्याबद्दल अवगत करण्यासाठी आम्ही सर्व इथे एकत्र आलो आहोत. आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना पण हे निवेदन दिलं आणि SP साहेबांना सुद्धा दिलं आणि आम्ही सोबतच पोलीस प्रशासनाला पण आम्ही अप्रिशिएट करतो की त्यांनी खूप म्हणजे योग्य आणि अशी पटकन ती इमिडिएट ऍक्शन घेतली. तो जो काही कल्प्रिट होता त्याला जेलमध्ये घालण्यात आलं. जालना शहरातील अतिक्रमणाबाबत महानगरपालिकेकडे तक्रार केल्यानंतरही 7 महिन्यात महानगरपालिका प्रशासनानं अतिक्रमण हटवलं नाहीये. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्या धडधाकट लोकांना महानगरपालिका प्रशासन पाठीशी घालतंय की काय असा प्रश्न अर्जदार गोपाल यादव यांनी उपस्थित केलाय. शहरातील आरक्षित जागेवर केलेल्या अतिक्रमणाबाबत त्यांनी डिसेंबर 2024 मध्ये महानगरपालिकेकडे तक्रार केली होती. जालना शहरात नुकताच 8,000 PR कार्डचा घोटाळा समोर आला आहे. त्यातच अनेक लोकांनी शहरातील अनेक जमिनींचे गैरव्यवहार देखील केलेले आहेत. अशातच सर्व क्रमांक 522 आणि 515 मधील आरक्षित जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार डिसेंबर 2024 मध्ये महानगरपालिकेकडे गोपाल यादव यांनी केली होती. मात्र या प्रकरणात महापालिका प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नसल्याचं समोर आलंय. 30 दिसंबर 2024 को पहली कंप्लेन, सर्व नंबर 515-522। 515 में 1 हेक्टर 41 आर आरक्षित, सर्व नंबर 522 में 1 हेक्टर आरक्षित। उसके बावजूद भी उस पर कमर्शियल जोन में, रेसिडेंशियल जोन में कमर्शियल काम, उसमें एग्रीकल्चर पाइप की फैक्ट्री, फर्नीचर की फैक्ट्री अनलीगल तरीके से विदाउट परमिशन चल रही। मैंने रिक्वेस्ट डाला तो उसका भी कोई जवाब नहीं मिला कि इसके बांधकाम की परमिशन है नहीं है। तो अभी जून का महीना चल रहा है, अभी तक एप्लीकेशन डालने के बाद 9/1/2025 को तत्कालीन सैनिटरी इंस्पेक्टर सतीश वाजके के नाम से पंचनामे के लिए एक लेटर करस्पॉन्डेंट हुआ। उसके बाद में उन्होंने रिपोर्ट दिया। रिपोर्ट देने के बाद में 25/2/2025 को इन्फोर्समेंट तोड़ने का 53(1) की एक नोटिस इशू हुई, वो अभी तक लॉन्च नहीं हुई। अतिक्रमण अभी तक टूटा नहीं। उसमें पुलिस स्टेशन में कंप्लेन भी हो गई, उसमें FIR फटा, FIR की कॉपी भी टाउन प्लानिंग में सबमिट हो गई। खांडेकर साहब के पास में भी रिक्वेस्ट करा तो वो बोलते हैं असिस्टेंट के पास में, असिस्टेंट बोलते हैं हमारे पास में मेन रोड की परमिशन है। तो संभ्रम की अवस्था हो गई। वस्तु स्थिति कुछ समझ में नहीं आ रही है। फिर कलेक्टर साहब के पास में वापस से रिपीट मैंने कंप्लेन करा, प्रशासन के पास में करा, प्रशासन के साथ में भी महानगर पालिका में लेटर करस्पॉन्डेंट हुआ, अभी तक कोई रिस्पांस मिला नहीं। पूरे गांव के अतिक्रमण टूट रहे, यही का विशेष ऐसा लगा हो कि मतलब अतिक्रमण टूटने की कोई कोशिश ही नहीं हो रही। ऐसी क्या मोहब्बत है इनसे? क्या डिमांड है अभी आपकी? अतिक्रमण टूटना चाहिए। नाम बोला। गोपाल बाबूलाल यादव। जूनमध्ये पावसाळा सुरू होतो। पावसाळ्यामध्ये साथीचे रोग उद्भवतात आणि त्यामुळे प्रामुख्याने जलजन्य आणि कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढते। पावसाळ्यामध्ये गॅस्ट्रो, कॉलरा आणि त्यासोबतच टायफॉइड, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांच्या रुग्णसंख्येमध्ये आता वाढ होतीये। काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री भुसारे यांनी केलंय। पाहूयात। सध्या पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे विविध साथरोगांचा प्रादुर्भाव आपल्या ठिकाणी होऊ शकतो। तर
सातराव गावामध्ये बरेचसे जे पाण्यामुळे दूषित पाण्यामुळे होऊ शकतात असे आजार, त्याच्यामध्ये प्रामुख्याने संडास लागणे, त्याच्यानंतर उलट्या होणे, त्याच्यानंतर टायफॉईड तसेच कावीळ यासारखे पाण्यापासून होणारे, दूषित पाण्यापासून होणारे आजार ह्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. तसेच पावसाळ्याच्या दिवसामध्ये विविध माशांचा फैलाव पण जास्त होत असतो. ह्या माशांद्वारे पण बरेचसे आजार आपल्यापर्यंत पसरत असतात. तर तसेच आपल्याकडे डासांचाही प्रादुर्भाव जास्त होत असल्यामुळे त्यांच्यापासून होणारे जसे की मलेरिया असेल, त्याच्यानंतर डेंग्यू असेल आणि असे विविध डासांपासून होणारे आजार यांचा पण प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो. तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपली स्वच्छता, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छता असणे ही अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर कोणतेही उघड्यावरचं अन्न खाल्ल्या गेलं नाही पाहिजे याची काळजी नागरिकांनी घेण्यात यावी. तसेच माशा ज्या याच्यावर अन्नपदार्थावर जास्त प्रमाणात बसत आहेत किंवा त्यांचं पण आपण त्या अन्नाचा पण सेवन केल्या गेलं नाही पाहिजे, हे पण काळजी सगळ्यांनी घ्यावी. स्वतःची वैयक्तिक स्वच्छता, वारंवार हात धुणे, त्याच्यानंतर पाणी जे आहे पाण्याचं दूषित आपल्याला निर्जंतुकीकरण केलेलं पाणी, मग आपण पाणी कमी उकळून पिल्या गेलं पाहिजे. त्याच्यानंतर त्रुटीचा वापर करणे, त्याच्यानंतर आपण पाणीची भांडी जे असतील ते नियमितपणे स्वच्छता करून कोरडा दिवस पाळणे, ह्या सगळ्या गोष्टी डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आवश्यक आहेत. तसेच डासांची जी उत्पत्ती स्थानं असतात त्याच्यामध्ये आपले पाण्याचे कूलर्स असतील, त्याच्यानंतर पाण्याचे साठलेले डबके असतात, या ठिकाणचा पाण्याचा फ्लो म्हणजे तिथलं पाणी वाहतं केलं गेलं पाहिजे. आणि प्रत्येक गावामध्ये असेल किंवा प्रत्येक ठिकाणी कोरडा दिवस पाळणे हे पण गोष्ट आवश्यक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्वतःची वैयक्तिक स्वच्छता, त्याच्याबरोबर आपला परिसर कसा स्वच्छ राहील या दृष्टिकोनातून जर काळजी घेतल्या गेली तर ह्या साथरोगांचा प्रादुर्भाव नक्कीच होतो. आणि जर काही वाटलं आपल्याला तसा आजार उद्भवला आहे तर नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये लवकरच दाखवून त्याचा उपचार घेणं गरजेचं आहे. यांसह वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची. पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, CBSE पॅटर्न,
शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू. आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा. डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध. वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध. क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद. प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान. रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007. दादा, हे बेस्ट कॉलेज आहे. पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो. पण दादा, या कॉलेजमध्ये ऑलराऊंड डेव्हलपमेंट होते. बाबा, त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं का मी. आणि तुझ्या आर्चरीचं काय झालं? बाबा, पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे. पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं? JES कॉलेज जालना. ट्रस्ट मॅटर्स सिन्स 6 decades. JES कॉलेज जालना. सर नमस्कार. इथे कस काय? हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय. Every structure and every activity of JES College leads to an all-round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCom and BCA as well. PG program in MA, MSc and MCom aligned with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नर्सरी ते इयत्ता 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन. देवगिरी इंग्लिश स्कूलचा 10वीचा 100% निकाल. नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील 10वीचा निकाल 100%. आमचा पत्ता: देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. प्रवेशासाठी संपर्क 9623 75 61 32 आणि 90 28 94 37 04 आणि 93 71 26 17 77. सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टीम, फायर अलार्म सिस्टीमचे जालन्याचे सगळ्यात मोठे शोरूम. बायोमेट्रिक ॲडव्हान्स सिस्टीम, स्मार्ट LED TV, CCTV कॅमेराज, कम्प्युटर, प्रिंटर आणि ॲक्सेसरीज.
आमचा पत्ता सिद्धिविनायक हाऊस LG 14 रामा ऑर्किड गुरु गणेश भवन समोर जालना. संपर्क 8208 89 95 77 आणि 9856 35 77 77. मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देणे सुरू. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3रा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून ISO प्रमाणे 2009-2015 प्रमाणे निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हेकेशनल साठी 11वी व 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत. BA प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, इतिहास, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन. MCom, MSc संगणक शास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न. क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 82 75 51 56 92. उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 94 21 68 85 68. प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 87 88 11 97 61. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा.